मानवी अराजकतेचे काळेकुट्ट प्रतीक बनून जगाला अंधकारात झोकून देणारे दुसरे महायुद्ध. हिटलरने पोलंडवासीय ज्यू नागरिकांचा अमानुषपणे सुरू केलेला नरसंहार म्हणजेच समस्त ज्यू जमात नष्ट करण्याच्या दिशेने उचललेले क्रूर राक्षसी पाऊल. त्यातच जगातील अनेक देशांनी असहाय्य निर्वासित पोलंडवासियांसाठीही आपले दरवाजे बंद केलेले. कोणत्याही मदतीविना केवळ मरणाला सामोरे जाणे एवढाच काय तो पर्याय पोलंडवासीय ज्यू नागरिकांकडे उरला होता. ज्यावेळी जगभर या महायुद्धाची आग पसरत होती त्यावेळी आपल्या भारत देशात स्वातंत्र्य लढ्याचे रणशिंग क्रांतिकारकांनी फुंकले होते. अहिंसेच्या मार्गाची शिकवण देत महात्मा गांधींनी इंग्रजांना असहकाराच्या माध्यमातून सळो की पळो करून सोडले होते. अशा वेळी समस्त जगाला शांतीचा संदेश देणाऱ्या तथागत गौतम बुद्धांच्या पदस्पर्शाने पावन झालेला आपला भारत देश अन्यायग्रस्त पोलंडवासियांच्या मदतीसाठी उभा ठाकला. आपल्या देशातील कोल्हापूर आणि जामनगर या दोन संस्थानांनी ज्यू नागरिकांना आपल्या पदरात घेतले आणि त्यांना धीर दिले. वलिवडे येथे 1942 ते 1948 या काळात आपले बालपण व्यतीत केलेले पोलंडचे 12 मान्यवर गुरुवार दिनांक 12 सप्टेंबरला कोल्हापुरात दाखल झाले. त्यांचे युवराज छत्रपती संभाजीराजे आणि सर्व कोल्हापूरवासियांनी मोठ्या दिमाखात स्वागत केले. अवघ्या महाराष्ट्राचे डोळे दिपवून टाकणारा कोल्हापुरातील ऐतिहासिक गणेश विसर्जन मिरवणूक सोहळा याच दिवशी असल्याने सर्व पोलंडवासीय पाहुण्यांनी या कार्यक्रमाला हजेरी लावली. गणरायाला निरोप देताना पुढच्या वर्षी लवकर येण्याची भावनिक साद घालणारा गणेश भक्त कोल्हापूरकर आणि हा भव्य सोहळा पाहुण्यांसाठी नक्कीच अविस्मरणीय होता. यावेळी खासदार छत्रपती युवराज संभाजीराजे यांनी सर्व पाहुण्यांचे मनापासून स्वागत केले. कोल्हापूरवासियांच्या प्रेमळ प्रतिसादामुळे पोलंडवासीय बांधव अक्षरशः हरखून गेले होते. कोल्हापूर भेटीचा दुसरा दिवस पोलंडवासीय बांधवांसाठी नव्या अनुभवाच्या मखमली वाटा घेऊनच उजाडला. शुक्रवार दिनांक 13 सप्टेंबर रोजी भल्या पहाटेपासूनच पोलंडवासीय बांधवांना ओढ लागली होती ती आपल्या भाग्यविधात्या कोल्हापूरचा आणखी आनंद घेण्याची. या मातीच्या नसानसात भिनलेले छत्रपती शिवराय आणि त्यांचा अतुल्य पन्हाळा पाहण्यासाठी या शिष्टमंडळाने पन्हाळगडला भेट दिली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची कहाणी ऐकून आणि प्रत्यक्ष पाहून हे पोलंडवासीय अक्षरशः हरखून गेले.
शिवरायांच्या याच पवित्र मातेने आपले रक्षण केलंय ही भावना त्यांच्यासाठी खऱ्या अर्थाने अभिमानास्पद होती. पन्हाळा किल्ल्याला भेट दिल्यानंतर पोलंडवासीय मान्यवरांनी करवीर निवासिनी आई महालक्ष्मीचे दर्शन घेतले. आईचा महिमा आणि तिच्या भक्तांवर असलेली तिची कृपादृष्टी हे परदेशी पाहुणेही जाणून होते. पुढे सायंकाळी करवीर निवासिनी आई अंबाबाईचे दर्शन त्यांनी घेतले. भवानी मंडपात त्यांच्या उपस्थितीत महाराष्ट्राच्या सांस्कृतिक व ऐतिहासिक परंपरेचे दर्शन घडवणारा भव्य कार्यक्रम पार पडला. 3 दिवसांच्या कोल्हापूर भेटीदरम्यान कोल्हापूरकरांच्या अविस्मरणीय प्रेमाने आणि स्वागताने भारावून गेलेले पोलंडवासीय शिष्टमंडळ ऐतिहासिक पाऊल खुणांची पाहणी करत जुना इतिहास डोळ्यांसमोर आणत होते. जन्मदात्या आईप्रमाणेच कोल्हापूर आणि इथली माती आमच्यासाठी जीवनदायिनी ठरली आहे अशीच भावना सर्वांच्या मनात होती. तीच भावना त्यांच्या बोलण्यातूनही दिसून येत होती. Polish had a camp here at Varivudi. In the year 1943 till the year 1948, the Polish refugees stayed in almost 5,000 in number in Kolhapur. I also had learned then the Chhatrapati of Kolhapur and the people at large had given them a very special treatment. And me being a member of parliament, I felt it is my duty and responsibility to showcase the Varivudi camp to the entire world. I was at Brussels for the Asia European Union parliamentary meet, and over the lunch I came across, rather I met the opposition leader of Poland. We got ourselves introduced, and while being introduced, when he saw my visiting card, he mentioned to me as Maharaj. I was shocked and zapped. I could not believe myself. First of all, they don't speak English, but he could call me by the word Maharaj. King was acceptable, prince was acceptable, but using the Hindi term or the Marathi term was very touching for me. So I asked him, how do you know the word Maharaj? He said, we have been taught that when the Polish refugees went all over the world and when they reached India, the treatment which was given by the House of Kolhapur
was not like a treatment of refugee, but a treatment which was given to them was the treatment of a guest coming to someone's house. So that is the speciality which he mentioned to me, and then I felt it is now my bigger responsibility that the relation between Poland, Kolhapur and India at large should go to the world. The relation is just not taking care of the refugee. The relation is showing the humanity which we need in today's world. पोलंडवासियांच्या कोल्हापूर भेटीच्या तिसऱ्या दिवशी पोलंड आणि कोल्हापूरचे भावनिक नाते व्यावसायिकदृष्ट्याही बळकट करण्यासाठी युवराज छत्रपती संभाजी राजे यांनी इंडो पोलंड बिझनेस मीटचे आयोजन केले होते. यावेळी युवराज छत्रपती संभाजी राजे आणि पोलंडच्या मान्यवरांनी सर्व उपस्थित उद्योजकांना मार्गदर्शन केले आणि त्यांची विविध व्यावसायिक मते जाणून घेतली. तसेच कोल्हापूर परिसरात उद्योग व्यवसाय, सांस्कृतिक, पर्यटन या क्षेत्रांमध्ये आदान प्रदान केले जाईल असा विश्वास बोलून दाखवला. आज तब्बल 80 वर्षे उलटूनही करवीर वास्तव्य आणि देशातील ममत्वाचे हे भावनिक नाते अगदीच घट्ट आहे. पोलंडवासियांना उदार अंतःकरणाने आश्रय देणाऱ्या वळिवडे गावाला भेट देण्यासाठी सर्वच पाहुणे आतुर होते. एवढेच नव्हे तर पोलंडवासियांचा अनेक वर्षे मुक्काम असलेले वळिवडे गावातील ग्रामस्थही आपल्या ऐतिहासिक साक्षीदारांना भेटण्यासाठी उत्सुक होते. पोलंडवासीय पाहुणे वळिवडे गावात दाखल झाले. वळिवडे येथील छत्रपती युवराज शाहू महाराज हायस्कूलच्या प्रांगणात उभारण्यात आलेल्या स्मृतिस्तंभाचे अनावरण यावेळी पार पडले. युवराज छत्रपती संभाजी राजे यांनी या आनंदी सोहळ्याची माहिती देताना पोलंडवासियांच्या जिव्हाळ्याच्या आठवणींना उजाळा दिला. 1943 ते 1948 या 5 वर्षांच्या काळात 5000 पोलंडवासी वळिवडेत वास्तव्यास होते. संस्थानाने त्यांना हॉस्पिटल, चर्च, शाळा, पोस्ट ऑफिस, रेकॉर्ड ऑफिस या सुविधा देण्यासह खाण्यापिण्याची, राहण्याची सोय केली. या काळात इथली संस्कृती, इथले नियम त्यांनी शिस्तप्रिय पद्धतीने स्वीकारले. या वास्तव्याला पोलंडवासीय आपले दुसरं घर मानतात असे सांगताच उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात त्यांना दाद दिली. या ऐतिहासिक ठिकाणी लवकरच संग्रहालय उभारण्यात येणार असल्याच्या युवराज छत्रपती संभाजी राजे यांच्या घोषणेने आधीच भावुक झालेले पोलंडवासीय पाहुणे आणखी भारावून गेले. अगदीच उत्साही वातावरणात पार पडलेल्या या निरोप समारंभ सोहळ्याप्रसंगी सर्वजण भावुक झाले होते. प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रू आणि चेहऱ्यावर हसू असे विलक्षण दृश्य यावेळी पाहायला मिळाले. 7 समुद्रापारहून आलेली आणि आपल्या मातीशी जोडलेली ही माणसं पाहून कोल्हापूर वासियांचा ऊरही अभिमानाने भरून आला. अशा पद्धतीने इंडो पोलिश भेटीचा अविस्मरणीय सोहळा संपन्न झाला. येत्या काळात दोन्ही देशांचे हे भावनिक नाते व्यावसायिक व विकासात्मक दृष्ट्या आणखी मजबूत होईल असा विश्वास यावेळी युवराज छत्रपती संभाजी राजे यांनी व्यक्त केला.